इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रायबल पांढरकवडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी हे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेलं आहे. मी माणिक केवटे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, ट्रेड मेकॅनिक डिझेल याकरता मार्गदर्शन मिळालेलं आहे. संस्थेचे प्राचार्य V.J. नागोरे साहेब. या प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे टाईप्स ऑफ हीट इंजिन. हीट इंजिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हीट इंजिनचे दोन मुख्य प्रकार पडतात. इंटरनल कंबशन इंजिन आणि दुसरा आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन यामध्ये इंधनाचं ज्वलन हे बंद कोठडीत घडून येते, कंबशन चेंबरमध्ये होते. एक्सटर्नल कंबशन इंजिनमध्ये हे बंदिस्त असते, पण आपल्याला उघड्या डोळ्याने ते पाहता येते. इंटरनल कंबशन इंजिनचं ज्वलन आपण पाहू शकत नाही. एक्सटर्नल कंबशन इंजिनमध्ये ज्वलन आपल्याला दिसते. याचं एकच उदाहरण आहे, ते म्हणजे स्टीम इंजिन. पूर्वी रेल्वेचे इंजिन अशा प्रकारचे असायचे. दगडी कोळशावर पाण्याची वाफ करून त्या बाष्पशक्तीवर इंजिन चालवण्यात यायचे. हे एक्सटर्नल कंबशन इंजिनचं उदाहरण आहे. इंटरनल कंबशन इंजिनचे दोन प्रकार पडतात. त्यापैकी एक कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, ज्याला आपण डिझेल इंजिन म्हणतो, आणि दुसरं आहे स्पार्क इग्निशन इंजिन, जे पेट्रोल इंजिन स्पार्कद्वारे ठिणगी पडून चालवण्यात येते. या दोन्हीमध्ये दोन कॉमन प्रकार आहेत, 4 स्ट्रोक सायकल इंजिन आणि 2 स्ट्रोक सायकल इंजिन. कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनमध्ये आणि स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये दोन्हीमध्ये 4 स्ट्रोक सायकल इंजिन आणि 2 स्ट्रोक सायकल इंजिन असे कॉमन प्रकार आहेत. आता इंजिन पुन्हा क्लासिफाय आपल्याला करता येते ॲज पर द वर्किंग प्रिन्सिपल. वर्किंग प्रिन्सिपलनुसार इंजिनचे पडणारे प्रकार. कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल, ज्याला आपण ऑटो सायकल म्हणतो, ही पेट्रोल इंजिन करता वापरण्यात येते. दुसरं आहे कॉन्स्टंट प्रेशर सायकल, जे डिझेल सायकल आहे. डिझेल इंजिन यावर वर्क करतं. त्यानंतर आहे मिक्स सायकल किंवा ड्युअल सायकल. कार्नॉट सायकल हे एअर कॉम्प्रेसर करता वापरण्यात येते. रॅनकाईन सायकल स्टीम इंजिन करता वापरण्यात येते. वँकल सायकल रोटरी इंजिन, यामध्ये रेसिप्रोकेटिंग मोशनऐवजी एक रोटर आत रोटेट होतं आणि त्यांनी सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्टची प्रोसेस घडवून आणण्यात येते. हायस्पीड इंजिन म्हणून याचा किंवा रेसिंग कारसाठी या प्रकारच्या इंजिनचा वापर करण्यात येतो. ब्रेटॉन ऑर डिझेल सायकल गॅस टर्बाईन करता, जूल सायकल गॅस टर्बाईन करता वापरण्यात येते. ॲटकिन्सन सायकल, एरिक्सन सायकल. दुसरा प्रकार आहे अकॉर्डिंग टू द स्ट्रोक, स्ट्रोकवरून पडणारे प्रकार. 2 स्ट्रोक सायकल इंजिन ही त्याची आकृती आहे. 4 स्ट्रोक सायकल इंजिन. अकॉर्डिंग टू द इग्निशन सिस्टीम, स्पार्क इग्निशन सिस्टीम आणि कॉम्प्रेशन इग्निशन सिस्टीम. अकॉर्डिंग टू द मिक्सचर फॉर्मेशन इंजिनचे पडणारे प्रकार आहे कार्बोरेटर, इंजेक्शन पंप आणि इलेक्ट्रॉनिक पेट्रोल फ्युएल इंजेक्शन. इंधनाच्या वापरावरून पडणारे प्रकार अकॉर्डिंग टू द यूज ऑफ फ्युएल्स. पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन्स,
मल्टीफ्युएल और व्हेजिटेबल ऑइल इंजिन, LPG इंजिन ज्याला गॅस इंजिन म्हणतो आपण, नॅचरल गॅस, ATF एव्हिएशन टर्बाइन फ्युएल, केरोसिन, केरोसिनमधले बहुतांश पेट्रोल स्टार्ट आणि केरोसिन रन अशा प्रकारचे इंजिन्स असतात. कोल डस्ट, सोलर एनर्जी किंवा बॅटरी, याला इंजिनला सध्या वापरात येत असणारा पर्याय आहे सोलर सिस्टीमवर किंवा बॅटरी ऑपरेटेड. अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ सिलेंडर, इंजिनमध्ये सिलेंडरच्या रचनेवरून पडणारे प्रकार आहे. सिंगल सिलेंडर, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. मल्टी सिलेंडर, इनलाइन एका रेषेमध्ये. रेडियल सिलेंडर म्हणजे एका केंद्राभोवती सगळ्या इंजिनची सिलेंडरची रचना केलेली असणे. अपोज सिलेंडर, दोन विरुद्ध बाजूने असणारे सिलेंडर. व्ही टाईप सिलेंडर, दोन्ही बाजूच्या सिलेंडरची रचना ही व्ही शेपमध्ये केलेली असते. अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सिलेंडर्स, सिलेंडरच्या संख्येवरून पडणारे प्रकार. सिंगल सिलेंडर इंजिन म्हणजे एक सिलेंडर ज्या ठिकाणी वापर केला असतो त्याला सिंगल सिलेंडर इंजिन आपण म्हणतो. डबल आर ट्विन सिलेंडर इंजिन, दोन सिलेंडर वापरलेले असतात. मल्टी सिलेंडर, दोन किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मल्टी सिलेंडर इंजिन म्हणतो. अकॉर्डिंग टू द व्हॉल्व अरेंजमेंट, व्हॉल्वची रचना त्या इंजिनमध्ये कशी केली आहे त्यानुसार इंजिनचे प्रकार पडतात. एल टाईप व्हॉल्व अरेंजमेंट, I टाईप व्हॉल्व अरेंजमेंट, F टाईप व्हॉल्व अरेंजमेंट, T टाईप व्हॉल्व अरेंजमेंट, V टाईप व्हॉल्व अरेंजमेंट. अकॉर्डिंग टू द ड्राईव्ह, त्या क्रँकशाफ्टचा ड्राईव्ह कसा आहे, कोण्या दिशेचा आहे त्यावरून हे पडणारे प्रकार आहे. रेसिप्रोकेटिंग पिस्टन इंजिन, रोटरी पिस्टन इंजिन्स, टर्बाइन इंजिन, जेट इंजिन. अकॉर्डिंग टू द कूलिंग सिस्टीम, कूलिंग सिस्टीमवरून इंजिनचे पडणारे प्रकार. एअर कूल्ड इंजिन्स जे बहुतांश मोटरसायकलला वापरण्यात येतात. वॉटर कूल्ड इंजिन्स, इव्हॅपोरेशन कूलिंग इंजिन्स. अकॉर्डिंग टू द इंजिन सिलेंडर्स चार्जिंग, सक्शन नॅचरल ॲस्पिरेशन इंजिन म्हणजे पिस्टन TDCकडून BDCकडे जाताना जे नॅचरली व्हॅक्यूम त्याच्यामध्ये तयार होते आणि आत सक केल्या जाते. पेट्रोल इंजिनमध्ये पेट्रोल आणि हवा आणि डिझेल इंजिनमध्ये फक्त हवा. सुपरचार्जर और टर्बोचार्जर इंजिन्स, याच्यामध्ये टर्बोचार्जरचा वापर केलेला असतो. अकॉर्डिंग टू द डिरेक्शन ऑफ रोटेशन, फिरण्याच्या दिशेवरून. राईट हँड साईड रोटेशन क्लॉकवाईज, लेफ्ट हँड साईड रोटेशन अँटी क्लॉकवाईज. अकॉर्डिंग टू द बोर अँड स्ट्रोक रेशो, रेक्टँगल स्ट्रोक इंजिन, स्क्वेअर स्ट्रोक इंजिन, अंडर स्क्वेअर स्ट्रोक इंजिन. अकॉर्डिंग टू द इंजिन माउंटिंग ऑन चेसिस, म्हणजे कोण्या ठिकाणी फिट केलं आहे त्यानुसार त्याची रचनेनुसार फिटिंगनुसार. फ्रंट माउंटिंग, रिअर माउंटिंग, अंडर फ्लोर माउंटिंग. अंडर फ्लोर म्हणजे मिडल ऑफ द चेसिस.
अकॉर्डिंग टू द अप्लिकेशन ऑफ इंजिन्स, 2 or 3 व्हीलर इंजिन, 2 चाकी किंवा 3 चाकी वाहनावर वापरण्यात येणारं, कार और जीप इंजिन्स, पॅसेंजर बसेस, कमर्शियल ट्रक इंजिन्स, मरीन इंजिन्स, इंडस्ट्रियल इंजिन्स, ॲग्रिकल्चर इंजिन्स, जनरेटर इंजिन्स, एअरक्राफ्ट इंजिन्स, रेल्वे इंजिन्स. अकॉर्डिंग टू द lubrication system, splash lubricated engines, pressure lubricated engines, boundary lubricated engines, oil mix with petrol in 2-stroke cycle engine. जे पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स करून त्याचा वापर करण्यात येतो. अकॉर्डिंग टू द स्पीड ऑफ इंजिन्स, लो स्पीड इंजिन, मीडियम स्पीड इंजिन, हाय स्पीड इंजिन्स. अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ गव्हर्निंगच्या पद्धतीनुसार, हिट अँड मिस गव्हर्न इंजिन्स, क्वालिटी गव्हर्न इंजिन्स, क्वांटिटी गव्हर्न इंजिन्स. या ठिकाणी हा टाईप्स ऑफ इंजिन हा पार्ट या ठिकाणी संपतो आहे. आपण दिलेल्या